पुण्यातून अटक केलेला संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर बाबत एक मोठी अपडेट हाती आलेली आहे। आपल्याला याचे अपडेट बिकी घाई देतोय। बिकी, दीपक, जर आपण बघितलं तर एटीएसने जुबेर हंगेकर जो आहे त्याला अल कायदा जो दहशतवादी संघटना आहे त्याच्या संपर्कात आहे यासाठी गेल्या काही दिवसा अगोदर अटक केलेली होती। त्याच्याकडे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत, मोबाईल आहेत, हे सगळं ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि ह्याला सगळं अॅनालाइज करण्यासाठी देखील एक वेगळी टीम या ठिकाणी होती। जवळपास 1 TB चा डेटा या लॅपटॉप मधून एटीएसच्या टीमने रिकव्हर केलेला आहे। काही महत्त्वपूर्ण एव्हिडन्स, काही कागदपत्र देखील एटीएसच्या हाती लागलेले आहेत। त्याच्यावर आता अभ्यास या ठिकाणी केला जातोय। नेमकं कशा पद्धतीने तो यांच्याशी संपर्क साधत होता, काही वेगळे प्लॅन्स होते का, कुठले वेगवेगळे जे त्यांचे ऍक्टिव्ह सेल्स आहेत ते कशा पद्धतीने मेसेज पोहोचवतात, हे सगळं डेटा या 1 TBच्या म्हणजे लॅपटॉप मध्ये आहे, तो रिकव्हर झालेला आहे आणि अशा पद्धतीने सध्या कारवाई होते। आणि दुसरीकडे सध्या जुबेरची जेलमध्ये देखील रवानगी करण्यात आलेली आहे कोर्टाच्या आदेशानंतर। अशा पद्धतीने एटीएस कडून वेगवेगळ्या अँगल्सने सध्या या दहशतवादी जे संपर्कात आहेत दहशतवाद्यांच्या यांच्यावर कडक कारवाई केली जाते आणि त्यांच्याकडून जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहेत, मोबाईल आहेत, देखील जप्त करण्यात येतात। आता स्वाभाविकच या सगळ्यातून काय नेमकी माहिती पुढे ते पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।